अमरावती जिले के परतवाड़ा में नाबालिग लड़की का अश्लील वीडियो वायरल होने के मामले ने गंभीर रूप ले लिया है। इस घटना को लेकर राजनीतिक और सामाजिक स्तर पर आक्रोश बढ़ता जा रहा है। इस बीच युवा स्वाभिमान संगठन के अध्यक्ष और विधायक रवि राणा ने तीखी प्रतिक्रिया देते हुए दोषियों को आजीवन कारावास की सजा देने की मांग की है, तो वहीं कांग्रेस नेता पूर्व मंत्री यशोमती ठाकुर ने तीखी प्रतिक्रिया देते हुए राज्य सरकार और गृह विभाग की कड़ी आलोचना की। मोहम्मद तन्वीर मोहम्मद अय्यास जिहादी तरुणांनी ज्या पद्धतीनं अचलपूर परतवाडामध्ये हिंदू मुलींना फसवून त्यांचे व्हिडिओ काढले, अशा व्यक्तीचा मी जाहीर निषेध करतो। युवासेना पार्टीच्या वतीने निषेध करतो। याला जन्मठेप सजा झाली पाहिजे। पोलिसांनी ताबडतोब बेड्या ठोकून याला लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे आणि चांगली धुलाई केली पाहिजे। जो व्यक्ती आमच्या हिंदू मुलींचा फसवून व्हिडिओ काढतो, जिहादी ज्यांनी लहू जिहादला मोठ्या प्रमाणात पाठबळ देतात लोक, अशा खऱ्या अर्थानं विकृती कृतीला धडा शिकवण्यासाठी वेळ आली तर आमच्या ताब्यात द्या, पूर्ण त्याचा बंदोबस्त करू। पण पोलिसांनी त्याला बेड ठोकून अंदर केलं पाहिजे, जन्मठेप दिली पाहिजे आणि अचलपूर परतवाडा बंद हाकेला पूर्ण माझं समर्थन आहे, युवासेना पार्टीचं समर्थन आहे। आणि अशा प्रकारे कृत्य करण्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी चांगला धडा शिकवणं, अनेक लोकांनी जर असा प्रयत्न केला त्यांना दिसलं पाहिजे की या तन्वीरला, या मोहम्मद तन्वीरला कशा पद्धतीनं पोलिसांनी ठीक केलं, कशा पद्धतीनं आमच्या कायद्याने ठीक केलं। हा धडा सगळ्या अशा गुन्हेगारांना वचक करण्यासाठी कडक कारवाई झाली पाहिजे, ही मागणी करतो। उद्याच्या संपूर्ण बंदला माझा पाठिंबा आहे, युवासेना पार्टीचा पाठिंबा आहे आणि अशा प्रकारे सगळ्या या कृतीला निषेध करून याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतो। आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये नाशिकसारखं प्रकरण एक बाहेर आलेलं आहे। आश्चर्य वाटतं की लोकांना धाक नाही राहिलेला आहे, कोणाच्या मर्जीत काय आलं ते करतायत आणि त्यांचे लिंक्स कुठं कुठं सापडतायत। म्हणजे परतवाड्याचं प्रकरण असो किंवा नाशिकचं प्रकरणाचं तुम्हाला दिसलंच काय आहे ते, त्याची बायको गायब होऊन जाते, पोलिसांना दिसत नाहीये। त्याचा मुलगा खराबचा गायब होऊन जातो, पोलिसांना दिसत नाहीये। परतवाड्यासारख्या शहरामध्ये ह्या भानगडी होत आहेत, दिसत नाही। खुफिया करते काय आहे, होम मिनिस्ट्रीचं धाक नाहीये। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सोर्सेस अजून वाढवण्याची गरज आहे। या कोणत्याही गोष्टीमध्ये धर्म आणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे, असं माझं मत आहे। अतिशय घृणास्पद, अतिशय दुःख वाटणाऱ्या, अतिशय चीड येणाऱ्या गोष्टी आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत आहेत। याच्या आधी या सगळ्या गोष्टी पकडतीस यायला पाहिजे होत्या आणि इतक्या उशिरा माहिती होत आहेत। निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा। 3 दिवसापर्यंत